तर गोरेंच्या भावजे सोनल गोरे आंधळी गटातून विजयी ठरलेले आहेत। मंत्री जयकुमार गोरेंच्या भावजे विजयी ठरलेले आहेत। या क्षणाची बातमी मोठी। गोरेंच्या भावजे सोनल गोरे आंधळी गटातून विजयी ठरलेले आहेत। जयकुमार गोरे यांच्या संदर्भात काही वेळापूर्वी आपण बातमी पाहिलेली होती। मध्ये बघितलेलं ते तुम्ही पुढे पूर्ण करणार आहे का, किंवा दादाचे जे विचार आहे ते असेच पुढे चालू ठेवणार? नक्कीच आज जिल्हा बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 6 आणि पंचायत समितीचे 12 दादांच्या मार्गदर्शनाने 12 आणि 6 18च्या 18 उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून आले आहेत। आणि दादांचा विचार, आम्ही दादांचे कार्यकर्ते हा कधीच थांबून देणार नाही। दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुनेत्रा वहिनी, पारदादा आणि जयदादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रमाणात बारामतीमध्ये विकासाची गंगा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुःख कुठंतरी वाटतंय? नक्कीच एका कोपऱ्यामध्ये जरी दुःख असलं ना, एका कोपऱ्यामध्येच अजितदादांचे उमेदवार सगळे विजय झाले, याचा नक्कीच आनंद पण आहे। बारामतीमध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती पाहायला मिळते। काय सांगशील? सिंह गेलाय आपला पण गड आपण राखलाय। सिंह गेलाय, गड आपण राखलाय। मी सांगेन की सिंह गेला याचं दुःख खूप आहे, परंतु आता दादा नाही आहेत तर आपल्याला आदरणीय वहिनी साहेबांना एक बारामतीचे नागरिक म्हणून पूर्ण ताकदीने त्यांना आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे सपोर्ट करायचा आहे। आणि आदरणीय पारदादा असतील, आदरणीय जयदादा असतील, त्यांच्या मार्गदर्शनाने, सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाने जे दादांनी विकासाचा जो महामेरू आणलेला आहे तो त्याच स्पीडने, त्याच ताकदीने पुढे नेऊन आपल्याला दादांना श्रद्धांजली व्हायची आहे। दादांचं नाव महाराष्ट्रात जसं 1 नंबरला होतं कामाचा वादा, आज एकच वादा अजितदादा, तसं आता एकच वादा सुनेत्रा वहिनी असं होईल। काय वाटतं तुम्हाला? सर बोलतो खरं तर सर आपण बघितलं तर मोठा विजय या ठिकाणी मिळाला। तर बारामतीतून या काही प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत होत्या। सांगलीतून बातमी ते साई तेजस्वी देशमुख या विजयी ठरलेल्या। शिराळा तालुक्यामध्ये कोकरूड झेडपी गटातून त्या विजयी ठरलेल्या आणि सांगलीमध्ये साई तेजस्वी देशमुख या विजयी ठरल्यात। तर भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या त्या कन्या आहेत साई तेजस्वी आणि त्या विजयी ठरलेल्या आहेत। लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। लातूरमध्ये कामखेडा गटातून आशाताई भिसे या विजयी झालेल्या आहेत। काँग्रेसच्या उमेदवार भाजपच्या सरिता भिसेंचा त्यांनी पराभव केलेला आहे। माजी आमदार त्र्यंबक भिसे यांना मात्र यातून मोठा धक्का बसलेला आहे। लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी घेतलेली आहे। कामखेडा गटातून आशाताई भिसे या विजयी झाल्यात। तर कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या नमिता घारे या विजयी झाल्यात। नमिता घारे या एनसीपी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी आहे। कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या नमिता घारे यांचा विजय झालेला आहे। नमिता घारे या एनसीपी जिल्हाध्यक्षांच्या पत्नी आहेत। कर्जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे। नमिता घारे असं या उमेदवारांचं नाव आहे। वरपुडकरांची घराणेशाही परभणीकरांनी अमान्य केली आहे, नाकारलेली आहे। वरपुडकर कुटुंबातल्या 5 पैकी 4घांचा पराभव झाला आहे। केवळ एकच जण विजयी ठरलेला आहे आणि त्यामुळे परभणीकरांनी या घराणेशाहीला नकार दिलेला आहे। वरपुडकर यांना हा एक खूप मोठा धक्का आहे। 5 जण त्यांच्या कुटुंबातले या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, मात्र या 5 पैकी 4घांचा पराभव झाला आहे। केवळ त्यांचा पुतण्या यामध्ये विजयी ठरलेला आहे। तेव्हा उमेदवारी वरपुडकर कुटुंबात देण्यात आली होती वेगवेगळ्या पक्षातून, तेव्हा बरीच चर्चा झाली होती। आणखी एक अपडेट येत आहे। मंत्री जयकुमार गोरेंना दुहेरी धक्का बसलेला आहे। भावजाई भारती गोरेंपाठोपाठ भावाचा सुद्धा निवडणुकीत पराभव झालाय। भाऊ अरुण गोरे यांचाही या निवडणुकीत पराभव झालाय। भावजाई भारती गोरे यांचाही या निवडणुकीत पराभव झालाय। त्यामुळे जयकुमार गोरे यांना दुहेरी धक्का या निवडणुकीत बसलेला आहे। भावजाई भारती गोरे आणि भाऊ जय गोरे यांचा देखील पराभव, अरुण गोरे यांचा पराभव झालेला आहे या निवडणुकीमध्ये। सोलापूरमधून बातमी येते। भाजपनं सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळते। तिऱ्हे गणातून भाजपच्या उमेदवार विजयी ठरले आहेत। भाजपच्या ऋतुजा बंड यांचा विजय झालेला आहे। सोलापुरातून ही बातमी, तिऱ्हे गणातून भाजपच्या उमेदवार विजयी ठरलेले आहेत। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते। सोलापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपनं चांगलीच मुसंडी मारली होती आणि इकडे आता तिऱ्हे गणातूनही भाजपच्या बाजूने निकाल लागलेला आहे। ऋतुजा बंड यांचा विजय झालेला आहे। सोलापूर झेडपीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळताना पाहायला मिळते। आमदार दिलीप माने यांच्या मुलाचा विजय झालाय। उत्तर सोलापूरच्या कोंडी गटामधून हा विजय त्यांना मिळालाय। भाजपचे उमेदवार पृथ्वीराज माने हे देखील विजयी झालेले आहेत। कोंडी गणातून शिवसेनेचे धनाजी भोसले हे देखील विजयी झाले आहेत। आमदार दिलीप मानेंच्या मुलाचाही विजय झालाय। त्याचबरोबर सांगलीत सदाभाऊ खोत यांची सून विजयी झालेली आहे, त्यामुळे सदाभाऊ खोत यांना मोठा दिलासा।
मोहिनी सागर खोत या बागणीतून विजयी झालेल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केलेला आहे. रयत क्रांती संघटनेकडून मोहिनी खोत विजयी झाल्या आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय विजयी झालेल्या आहेत. गोरेंच्या भावजय सोनल गोरे आंधळी गटातून विजयी झालेल्या आहेत. मंत्री जयकुमार गोरे यांच्या भावजय या विजयी झाल्या आहेत. त्यांना 2 धक्के देखील बसलेले आहेत यासोबत, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातून एक विजय तरी त्यांच्या पत्रात सध्या पडताना दिसतोय, जी माहिती सध्या मिळते त्यातून. या विजयासोबतच दुहेरी धक्का देखील जयकुमार गोरेंना बसलाय. भावजय भारती गोरेंपाठोपाठ भावाचाही पराभव झालाय. आमदार दिलीप माने यांच्या मुलाचा विजय झालेला आहे. उत्तर सोलापूरच्या कोंडी गटामधून हा विजय त्यांना मिळाला आहे. भाजपचे उमेदवार पृथ्वीराज माने हे देखील विजयी झाले आहेत. त्यासोबत कोंडी गणातून शिवसेनेचे धनाजी भोसले हेही विजयी झाले आहेत. इन्स्टा स्टार माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झालेला आहे. निर्मला नवले यांचा 393 मतांनी पराभव झालाय. इन्स्टावर कामकाजाचे बरेच व्हिडिओ त्या नेहमी टाकत असतात आणि मोठी फॅन फॉलोईंग सुद्धा त्यांची सोशल मीडियावर आहे. त्यांचे बरेच व्हिडिओ, बऱ्याच कृती या कायम चर्चेत राहिलेल्या आहेत. काही मुलाखतींची देखील सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती, पण सोशल मीडियावरची प्रसिद्धी मात्र या निवडणुकीत त्यांच्या कामी आलेली दिसत नाहीये, कारण निर्मला नवले यांचा पराभव झालेला आहे 300हून अधिक मतांनी. विजयी उमेदवारांनी आता नितेश राणेंची भेट घेतलेली आहे. महत्त्वाची अपडेट येते आहे. सिंधुदुर्गातल्या विजयी उमेदवारांनी नितेश राणेंची भेट घेतली आहे. कणकवलीतील राणेंच्या ओम गणेश बंगल्यावर आता गर्दी बघायला मिळते आहे. राणेंच्या कणकवलीतील बंगल्यावर विजयाचा जल्लोष बघायला मिळतोय. विजयी उमेदवारांनी आता नितेश राणेंची भेट घेतलेली आहे. सिंधुदुर्गातील विजयी उमेदवारांनी भेट घेण्यासाठी थेट नितेश राणेंचं घर गाठलंय. ओम गणेश बंगल्यावर सध्या उमेदवारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राणेंच्या कणकवलीतल्या बंगल्यावर सध्या जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय.